शारदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की शिव छत्रपती झाला. ते गाणं आहे ते स्वराज्य ते अरे भगवा झेंड्याचा भार, अहो भगवा झेंड्याचा भार गडावर झललं ग ग ग. अरे रंग्या तलवारीचा पात मर्दानी खेळत. भंडारा, अरे ये दादा उधर गुलाला भंडारा, शिवबाच्या शंभूच्या नावानं. शिवराज माझा शिवबा छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग. एक्सप्लोर होतात हे आपल्या आख्यानाची ऐका देव आलं बाणाईला गाडावर घेऊन रात्रीची ये चनई चौघडा वाजू नका लोकांच्या डोबा डिस्टर्ब होते कंप्लेंट करते तर लोक पण आता देवन बाणाई किमान स्वागताला दिमडे खंजिरी काहीतरी वाजलं झालं पाहिजे कसं ना भावा
ठेवा तुझी पाय ठेवे हातीला ठेवा हातीला ठेवा तुझी पाय ठेवे मंडळी 10 मिनिटांचा मध्यंतर आहे. 10 मिनिटांनंतर आपण फोक आख्यानच्या उत्तरार्धामध्ये आता येतो. लग्नाला चला आता लग्नाला चला शंभराची तळी आणली मेकडाचा भात आणला लग्नाला चला आता लग्नाला चला सासू कशी झाडावर बसली हाडुळी जशी सासरा कसा नंदिनी हिंदू कोला जसा नवरा कसा बिनतुर्याचा कोंबडा जसा लग्नाला चला आता लग्नाला चला कोण आलं ग मावशी लग्नाला 4 जमलं बामन 4 जमलं नावी 4 जमलं सुतार 4 जमलं कुंभार 4 जमलं सोनार 4 जमलं पारधी 4 जमलं वटरी तुम्ही म्हणतात बाबा जाती काढायला लागला तू तर आमची नावं माहिती नाहीत आम्ही आख्यानाला आलो तू आमच्या जातीवरून बोलायला लागला नसन आमची नावं माहिती दादा मन काका मन मामा मन भाऊ मन आत्या मन मावशी मन असं काहीतरी मन जाती कुठं काढायला लागला पोलीस कंप्लेंट करू काय तुझ्या नावाची बरोबर आहे आजच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या मराठी माणसांच्या जाती काढल्या जाऊच नाही तो गुन्हा आहे आणि जात काढल्यानंतर त्याच्यावर खटला दाखल करावा हा ही अधिकार आहे कारण माणूस हा त्याच्या कामानं आणि कर्मानं ओळखला जावा त्याच्या जातीचं बंधन येतच कुठं मग आता महत्वाचा मुद्दा बाहेर येतो ज्यावेळेस आपलं पोरग आपल्या घरामध्ये खांद्या एवढे केस वाढवतं बापाला त्याला सांगायचं असतं हे केस कमी कर म्हणून बाप काय म्हणून जातो सरळ ए काय बन्या अरे पोतराजाच्या पोटी जन्माला आला काय केस कमी करून एक कटणीच्या दुकानात जाऊ दुसरा महत्वाचा मुद्दा सकाळी 9-9:30ची वेळ असावी ह्या माता माऊल्या किचन मध्ये चपाती लाटीत असाव्यात पोरगी जाताना शाळेचं दप्तर भरीत असावी त्याच वेळेला टीव्हीवर नको एखादा असं आयटम सॉंग लागलेला असावं आता दप्तर भरता पोरगी त्या आयटम सॉंग वर नाचती आई बेलण्या सकट किचन मधून बाहेर येते अय काय म्हणे नाचणारीच्या का क्वालिटीच्या पोटी जन्माला लागते दप्तर भरण होईना शाळेत तिला वेगळ्या भाषेत सांगा ना खऱ्या लावणी कलावंतांना आणि नाचणाऱ्यांना का शिवाय देतोय आपण अशीच संध्याकाळची वेळ असावी आता तुम्ही जेवण बिवण मावशी बलगडी झाला मावशी आज काय दिसलं बाबा मावशी आली मावशी काय ग काय मावशी काय आज ये मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा मंडळी आख्यानाची गायिका तेव्हा तिला द फोक आख्यानाकडून मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी आहे ओरिजिनल मावशी आली ओरिजिनल मावशी आली कायच करावा ग माय येजू बसूनच देत नाही व मावशी काय सांग बोल ग माय हे दाढी आली मावशी हे दाणे हात पडवून यायला जाय का तोंडाची मावशी काय करायला लागली वाती वळे ते वाती कशासाठी मंदिरात जायचं मानमानाच्या मंदिरात जाऊन वाती दाबायच्या शेताच्या काढणीला जायचं म्हणून निजू वाती वळे माय वाती हे भगवाती वळती भागीरथी मावशी भगवाती वळती तुळशी पाशी भागीरथी मावशी भगवाती वळती तुळशी पाशी भागीरथी मावशी भगवाती वळती तुळशी पाशी भागीरथी मावशी ठाण्यातल्या मावशी आल्यात वाटतं अरे बाप इकडे बघ इकडे गोडी गोडी मावशी बसली मावशी अरे ओट चल वेगळी शेतात जायचंय
आणि कंदिलाची वाट करून मोठी भागीरथी मावशी 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 शेत बांधावर बांधावर रेखावाच्या मातीत कष्टाची हाय भरल्या डोळ्यात सपन झालं रे हे भलरी दादा भलर 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 ही आजही महाराष्ट्राच्या आदिवासी विरोबाच्या नावानं आग हे माई आन तू देवी आई हिला सुखी ठेवी माय ग. आणि आता कथा मराठी अस्मितेची. आपल्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये 2 स्वराज्याचं लढं झालं. तुला कसा बापू तुला कसं वाटला? बरं वाटलं भारी. हा बरं वाटला. एकदम भारी ना.
कसा वाटला तुला लोक अख्ख्यांचा एक्सपिरियन्स? तर काहीच तुम्हाला कसा वाटला आजचा तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि फ्लोक अख्ख्यान कसं वाटलं द फ्लोक अख्ख्यान मराठीमध्ये. तर भेटूया आमच्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. 21 तारखेला पण आहे गाईज, बघूया पुढच्या 21 तारखेला भेटूया. चला एकदम भारी वाटला बघा. आता पुढच्या 21 तारखेला या. तर गाईज 21 तारखेला बघूया. भारी होता न एक्सपिरियन्स करणार होता पण माइंड ब्लोइंग. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग. तर तुम्हाला कसा आवडला हा आजचा? बघितलं असेल तुम्ही काय जल्लोष होता, काय तो थाटामाटा तुझा तो संपन्न पार झाला. एक नंबर वाटला आज खेळाचा हा. एकदम भाग हा वेगळाच होता, माइंड ब्लो एकदम भाग. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. स्वप्नीलवरती 04 या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की कमेंट करा आणि हक्काने सांगा की कसा आवडला तुम्हाला ब्लॉग. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जाता आता भाऊ सांगतो की काय तुला कसा वाटला आजचा हा अनुभव. तो व्हिडिओ बघा. आता तिथं कार्यक्रम होता, तो कार्यक्रम एकदम चांगला झाला. तर जय महाराष्ट्र. मी फायनली एवढा अनुभव घेतला जो 28 वर्षामध्ये कधी नाही घेतलेला. तो हा फर्स्ट टाईम घेतला फ्लोक अख्ख्यांचा. तो माइंड ब्लोइंग होता, आउटस्टँडिंग. कलाकार म्हणजे आर्टिस्ट लोक भरपूर एनर्जी फुल ताकदने आख्यान म्हणजे म्हणलं ना की एक वेगळीच सुरुवात. स्टार्टिंग पण भाव आणि एंड पण मस्त केला. एंड त्या वाद्याने केला पण स्टार्टिंग सुराने केली आणि एंडिंग त्या वाद्याने केली. एक नंबर होता. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आय डीचं चॅनलचं नाव स्वप्नीलवरती 04 यूट्यूब चॅनल तुम्ही हक्काने बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र. कसा होता एकदम चांगला, खूप सुंदर होता व्हिडिओ बघायला. आता जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा पुरा कसा वाटतो. तर गाईस बघूया आपण कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. तर तुम्ही नक्की कमेंट करून नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.